नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाकडून नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचा तिसरा पक्ष बसपा देखील देशभरात सक्रिय झाला आहे. नागपूरमध्ये बसपाची उमेदवारी समाजसेविका ज्वाला धोटे यांना देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी ज्वाला धोटे यांच्याशी चर्चा केली. यावर ज्वाला धोटे यांनी सध्या तरी कुठला निर्णय घेतला नसला तरी बसपाने एका महिलेस उमेदवारी देण्यासाठी प्राधान्य दिलं. इतकं मोठं मन केलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया ज्वालाताई धोटे यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाळे, शंखनाद न्यूज, नागपूर. सर्वप्रथम तर शंखनादच्या सगळ्या दर्शकांना पवित्र रमजान महिन्याच्या आणि उद्यावर येऊन ठोकलेल्या रंगपंचमी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जिसका कोई नहीं उसके हम है भाई हा नारा घेऊन मी या देशात राहते, या समाजात राहते. दुखी, कष्टी, गोर, गरीब, पीडित, व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, शेतमजूर, दलित समाज, शोषित समाज त्यांच्यासाठी लढण्याचा बाणा मी ठेवते. हा देश रंजलेल्या गांजलेल्यांमध्ये नांदतो, हा देश गरिबांमध्ये नांदतो, हा देश गरिबीमध्ये नांदतो. ज्या देशात, ज्या समाजात गरिबाला त्याचा हक्क मिळत नाही, गरिबाला न्याय मिळत नाही, अन्यायग्रस्तांना न्याय मिळत नाही आणि जो देश भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला आहे, अशा देशामध्ये पुन्हा क्रांतीची गरज आहे, पुन्हा एका इन्कलाबची गरज आहे. समोर गडगंज श्रीमंत असलेले उमेदवार उभे आहेत, पुंजीपती उभे आहे. याचा अर्थ सर्वसाधारण लोकांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरायचं नाही का? ज्या दिवशी, मी अजून कोणता निर्णय घेतलेला नाही आहे, ज्या दिवशी विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटेंची कन्या रणांगणात उतरेल तर समाजातल्या दुखी घटक, खालसा घटक पासून तर वरच्या घटकांपर्यंत सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे, अधिकार मिळायला पाहिजे. आणि जो समाज आणि जो देश आपला जात पात धर्म पंथात विभागून टाकलेला आहे या प्रस्थापितांनी, त्यांच्यातून या देशाला मुक्त करणं, सर्व धर्म संभावचा नारा आपला देश देत होता, संपूर्ण विश्वात आपला देश प्रसिद्ध होता. सर्व धर्म संभाव, सगळे जाती धर्म पंथाचे लोक गुणागोविंदांनी नांदतात अशा आपल्या देशाची ख्याती होती. म्हणून देशाला ज्या लोकांनी विभाजित केलाय जाती धर्माच्या नावावर, त्या लोकांच्या विरुद्ध लढा द्यायसाठी जर का मी मैदानात उतरली तर पूर्ण ताकदीने उतरेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की समाजातला दुखी घटक असो किंवा समाजातला क्रीम लेवलचा घटक असो, तो आमच्या पाठीशी उभा राहणार. ज्या काँग्रेसनी पूर्ण देशाला भ्रष्टाचारांनी बरबटून टाकलं, भ्रष्टाचाराची जननी असलेली काँग्रेस, भ्रष्टाचार कसा करायचा हे काँग्रेसनी बाकीच्या पक्षांना शिकवलं. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे, आई आहे आणि तिच्या पावलावर आज भाजप चालत आहे. तर या भ्रष्टाचारी लोकांना, या प्रस्थापितांना, या धर्माच्या नावावर लोकांचं विभाजन करणाऱ्या लोकांचे जर का कंबरडे मोडायचे आहेत तर मैदानात उतरण्याची वेळ आलेली आहे. परंतु सगळी स्थिती, सगळी परिस्थिती, अनुकूलता, प्रतिकूलता ती लक्षात घेऊन मी येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय घेईल की या युद्धाच्या मैदानात उतरायचं का. आणि राहिला प्रश्न हार और जीत का, तर जांबवंत धोटेच्या मुलींनी कधी हार आणि जीतचा विचार करून कधी मैदानात उतरली नाही. आम्ही सत्यासाठी उतरलो, संघर्ष करत उतरलो, विथ प्रिन्सिपल्स आम्ही या देशात जगतो आहे आणि हा देश संविधानाने चालतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर संदेश दिलाच आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर संघर्षाचा बाणा घेऊन, आणि संघटनचा तर विषयच नाही, सगळ्या तळागाळाच्या लोकांपासून तर क्रीम लेवलच्या लोकांपर्यंत आम्ही मनात रुजलेलो आहे. आम्ही आमच्याकडे पैशाची भांडवल नाही आहे, पैशाची संपत्ती नाही आहे, धन दौलत नाही आहे, परंतु कर्माची, कर्तृत्वाची, सत्याची पुंजी घेऊन जर का उतरलो मैदानात तर विरोधकांना त्यांचे धाबे दणानून सोडू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।